एका प्रेयसीनं प्रियकराच्या पत्नीला तिच्याच घरात घुसून कायमचं संपवलं। प्रियकरासाठी तिनं अक्षरशः रक्ताची रंगपंचमी खेळत एका महिलेला कायमचं संपवून टाकलंय। प्रेम जे आयुष्य घडवतं तेच कधी कधी जीवही घेतं। एका महिलेनं दुसऱ्या महिलेच्या घरात घुसून चाकू आणि पिस्तूलने खून केलाय। प्रेमासाठी की सुडासाठी? संभाजीनगरात नेमकं काय घडलं? एक महिलेनं दुसऱ्या महिलेसोबत असं का केलं? अनैतिक संबंधाचा शेवट किती रक्तरंजित असू शकतो याचा सविस्तर आणि सखोल आढावा या स्टोरीतून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमधील साई श्रद्धा पार्क, एक सामान्य सोसायटी, याच ठिकाणी रक्ताचा सडा पडला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेचा पती आणि आरोपी महिला यांच्यात काही काळापासून प्रेम संबंध होते। ही बाब समजल्यानंतर मृत महिलेनं आरोपी महिलेला स्पष्ट शब्दात तंबी दिली होती। हीच तंबी खुनाचं कारण बनली। घटनेच्या दिवशी आरोपी महिला थेट पीडितेच्या घरात पोहोचली। वाद झाला आणि अचानक वातावरण तापलं। क्षणातच आरोपीनं चाकू काढला आणि महिलेवर सलग वार केले। इतकंच नाही, घटनास्थळी पिस्तूलही सापडलं। म्हणजे हा हल्ला आधीपासूनच प्लॅन होता का? याचा आता शोध सुरू आहे। या हल्ल्यात पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। आरोपी महिलेला रंगे हात अटक करण्यात आली। झटापटी दरम्यान आरोपी महिला जखमी झाली। तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत, पण यातून काही सवालही उपस्थित होत आहेत। हा खून पूर्वनियोजित होता का? पिस्तूल कुठून आलं? आणि या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? अलीकडच्या काळामध्ये प्रेम संबंधातून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते। दिल्ली, मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये एकतर्फी प्रेम किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यामुळे खुनाच्या घटना सातत्यानं वाढत आहेत। काही प्रकरणांमध्ये महिलाही आता थेट हिंसक पद्धतीनं गुन्हा करताना दिसत आहेत। सोशल मीडिया आणि मोबाईल कम्युनिकेशनमुळे संबंध गुंतागुंतीचे होत चालले आहेत। ही घटना त्याच वाढत्या ट्रेंडचं आणखी एक गंभीर उदाहरण ठरतं। या प्रकरणामध्ये आरोपीवर कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? तर IPC कलम 302 म्हणजेच खून, याची शिक्षा काय आहे? तर जन्मठेप किंवा फाशी किंवा दंड। तर IPC कलम 449 घरात घुसून गंभीर गुन्हा, शिक्षा किती? 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आहे। आर्म्स ॲक्ट नुसार देखील गुन्हा दाखल होऊ शकतो। जर पिस्तूल बेकायदेशीर असेल तर अतिरिक्त कठोर शिक्षा होईल। जर पोलिसांना हा खून पूर्वनियोजित म्हणजेच प्री प्लॅन्ड असल्याचं सिद्ध झालं तर आरोपीसाठी शिक्षा अधिक कठोर होऊ शकते। अशा घटनांमध्ये काही गोष्टी कॉमन दिसतात। पॉझिटिव्हनेस म्हणजे मालकीची भावना, रिजेक्शन सहन न होणं, सुडाची भावना, इमोशनल इनस्टेबिलिटी। प्रेम जेव्हा हक्क बनतं तेव्हा ते धोकादायक ठरतं। प्रेम जे विश्वासावर टिकतं तेच जेव्हा संशय आणि सुडानं भरतं तेव्हा त्याचा शेवट नेहमीच भयानक असतो। छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना फक्त एक खून नाही तर समाजाला दिलेला एक इशारा आहे। या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका व्हिडिओसह। नमस्कार।